बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। मनसे शिवसेना युबीटी युतीची चर्चा सुरू आहे असं संजय राऊत म्हणाले। न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात संजय राऊतांनी हे मोठं विधान केलं आहे। पुढील चर्चा 5 जुलै नंतर असं संजय राऊत म्हणाले। तर सूचक असं विधान संजय राऊतांनी केलं आहे। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे सूचक विधान केलेलं आहे। हेच ते संजय राऊत आहे ज्यांनी महाविकास आघाडीला एकत्र आणण्याचं काम केलेलं होतं आणि आता मनसे आणि शिवसेना युबीटी यांची युतीची चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणतात। अनेकांना वाटतं की ठाकरे एकत्र येण्यामध्ये खूप दबाव कारणीभूत ठरतील। दबावामुळे कदाचित दोन्ही ठाकरेंना इच्छा असूनही एकत्र यायला मिळणार नाही। तर आमच्यावरती कोणताही दबाव नाही, दोघांवरही नाही, बरोबर आहे। आणि राज ठाकरे सुद्धा अशा कोणत्या दबावाखाली येऊन निर्णय घेतील असं मला वाटत नाही या प्रश्नावर, मराठीच्या प्रश्नावर। मग आगामी पालिका निवडणुकांमध्ये ही युती ऑलमोस्ट फिक्स आहे, कारण ह्याच्यावरनं एक चर्चा नेहमी होते की पहिल्यांदा प्रस्ताव कोण नेणार। सगळे म्हणतात की अशा काही माध्यमातून चर्चा होत नाहीत, अशा काही बोलून चालून माध्यमात चर्चा करायच्या। हा एक उत्तम संवाद जो सुरू आहे तो पुढे जाईल ना। तुम्हाला 5 तारखेनंतर पुढली पावलं कळतील। प्रत्येक गोष्ट काय आम्ही सांगायलाच पाहिजे की पडद्यामागे काय चाललंय, आज रात्री काय घडलं, सकाळी कोण कोणाशी बोललं, हे सांगण्याची गरज नाही राजकारणामध्ये। चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय, 100% चालू आहे, 100%। त्याशिवाय का हा सगळं घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलतंय, कोणीतरी कोणाचं ऐकतंय, कोणीतरी फार गांभीर्यानं या राज्याचा विचार करतंय, मुंबईचा विचार करतंय, म्हणून तर हे 5 तारखेपर्यंतची पावलं पुढे पडली आहेत ना, नाहीतर तीही पडली नसती। तर आपण ऐकलेलं असेल संजय राऊत यांनी सूचक असं विधान केलेलं आहे। चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि याच्या पुढची जी चर्चा आहे ती 5 जुलै नंतर होणार असंही संजय राऊत म्हणतात। संजय राऊत जे शिवसेना युबीटी मधील एक महत्त्वाचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या अतिशय जवळचे ते मानले जातात। अशामध्ये या दोन्ही बंधूंना एकत्र आणण्यासाठी तेही महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत। आणि अशातच जेव्हा न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीमध्ये त्यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला संजय राऊतांनी हे सूचक विधान केले आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी मनसेचे अविनाश अभ्यंकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे त्यांच्यासोबत आहेत, त्यांना प्रश्न विचारणार आहेत। थेट जाऊयात श्रीकृष्ण आवटी यांच्याकडे। नक्कीच फरा आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर सर आहेत, थेट त्यांच्याशीच जाणून घेऊया नक्की काय सर काय सांगाल। महानगरपालिका निवडणुकीसाठी जे आहे ज्यांच्यासोबत चर्चा करायला हवी त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत आहोत आणि ह्यासाठी उद्धव ठाकरे देखील तयार आहेत अशी जी आहे न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उत्तर दिलं। आपली काय प्रतिक्रिया यावर? आम्ही आता सध्या येणाऱ्या सर्व निवडणुकांची तयारी गेले काही महिने करत आहोत आणि आत्ता म्हणाल सध्या काय करतोय तर सध्या मी 5 तारखेला जो हिंदी भाषेच्या सक्तीवरती ज्याला सन्मान्य राजसाहेबांनी पहिल्यांदा त्याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि मग सर्वच पक्ष एकत्र आले होते, झेंडा विरहित ते आंदोलन झालं होतं। त्यामध्ये समाजातील अतिशय मान्यवर लोक, इतर सर्व प्रतिष्ठित मंडळी आली होती त्याच्यावरती। आणि येणाऱ्या 5 तारखेच्या आमचा जो सर्वांचा एकत्र जो विजयोत्सव साजरा करायचा आहे त्याची सर्वजण आम्ही तयारी करतोय। पण कुठेतरी आगामी मुंबई महानगरपालिका असेल याच्यासाठी कुठेतरी संजय राऊतांनी कौल दिला असं वाटतं का आपल्याला? कसं असेल जर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। मी एक महाराष्ट्र सैनिक आहे आणि आम्ही कायम पक्ष कसा वाढेल याचा विचार करत असतो सर्व महाराष्ट्र सैनिक, आणि आमच्याकरता फक्त आदेश हा शेवटचा असतो आणि तो जो आदेश देतात सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्याचं आम्ही पालन करतो। येत्या तर राज ठाकरे जे काही आदेश देतात त्याचं पालन आम्ही करतो असं अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आता दोन्हीकडचे जे नेते आहेत सकारात्मक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशातच संजय राऊत यांनी याविषयी कोणतं सूचक विधान केलं आहे पुन्हा एकदा ऐकूयात। अनेकांना वाटतं की ठाकरे एकत्र येण्यामध्ये खूप दबाव कारणीभूत ठरतील। दबावामुळे कदाचित दोन्ही ठाकरेंना इच्छा असूनही एकत्र यायला मिळणार नाही। तर आमच्यावरती कोणताही दबाव नाही, दोघांवरही नाही, बरोबर आहे। आणि राज ठाकरे सुद्धा अशा कोणत्या दबावाखाली येऊन निर्णय घेतील असं मला वाटत नाही या प्रश्नावर, मराठीच्या प्रश्नावर। मग आगामी पालिका निवडणुकांमध्ये ही युती ऑलमोस्ट फिक्स आहे, कारण ह्याच्यावरनं एक चर्चा नेहमी होते की पहिल्यांदा प्रस्ताव कोण नेणार। सगळे म्हणतात की अशा काही माध्यमातून चर्चा होत नाहीत, अशा काही बोलून चालून माध्यमात चर्चा करायच्या।
हा एक उत्तम संवाद जो सुरू आहे तो पुढे जाईल ना. तुम्हाला 5 तारखेनंतर पुढली पावलं कळतील. प्रत्येक गोष्ट काय आम्ही सांगायलाच पाहिजे की पडद्यामागे काय चाललं आहे, आज रात्री काय घडलं, सकाळी कोण कोणाशी बोललं, हे सांगण्याची गरज नाही राजकारणामध्ये. हे चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय. 100% चालू आहे. 100%. त्याशिवाय का हा सगळा घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलत आहे, कोणीतरी कोणाचं ऐकत आहे. हां, कोणीतरी फार गांभीर्यानं या राज्याचा विचार करत आहे, मुंबईचा विचार करत आहे. म्हणून तर हे 5 तारखेपर्यंतची पावलं पुढे पडली आहेत ना, नाही तर तीही पडली नसती.